हॅलो फ्रेंड्स, सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विचार करा, असा कोणता एक धर्म असू शकतो जो सर्व धर्मांच्या पलीकडे आहे, जो कोणत्या एका विशिष्ट पंथापुरता मर्यादित नाहीये. आज आपण 10वीच्या अभ्यासक्रमातील एका अशाच सुंदर कवितेचा मानवता धर्म हा अभ्यास करणार आहोत. हा पाठ लक्षात घ्या, केवळ परीक्षेसाठी नाही तर आपल्या जगण्याला एक नवी दृष्टी देणारा आहे. म्हणून जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मानवतेच्या या वैश्विक धर्माला समजून घेऊया. या पाठाचं विश्लेषण आपण 4 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये करणार आहोत. सगळ्यात आधी धर्म या शब्दाचा खरा व्यापक अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊ. त्यानंतर कवीने मानवतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी दिलेली 4 अतिशय प्रभावी उदाहरणं म्हणजे दृष्टांत आपण पाहणार आहोत. तिसऱ्या भागात ही कविता आपल्याला नक्की काय कृती करायला सांगते, कोणता संदेश देते तो अभ्यासणार आहोत. आणि शेवटी या कवितेचा जो सार आहे, जो अंतिम निष्कर्ष आहे, त्यावर आपण चर्चा करू. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्याकडे वळूया. धर्म म्हणजे काय? बरं, हा शब्द ऐकताच आपल्या डोळ्यासमोर काय येतं? हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, बरोबर ना? पण संस्कृतमध्ये धर्म या शब्दाची संकल्पना यापेक्षा खूप मोठी आणि खूप व्यापक आहे. धर्म हा शब्द मुळात ध्रुव या संस्कृत धातूपासून बनलेला आहे, ज्याचा अर्थ होतो धारण करणे, टू होल्ड, टू सस्टेन. म्हणून एक व्याख्या केली जाते, धारयती इति धर्मः, म्हणजे जे समाजाला आणि संपूर्ण विश्वाला एकत्र धरून ठेवतं, टिकवून ठेवतं, तोच धर्म. याचा अर्थ केवळ पूजा अर्चा म्हणजे धर्म नाही, तर आपलं कर्तव्य, आपली नीतिमत्ता आणि जीवनाची जी मूळ तत्वे आहेत, हे सगळं मिळून धर्म बनतो. अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर या कवितेच्या संदर्भात धर्म म्हणजे रूल्स ऑफ कंडक्ट किंवा आपली एकंदरीत जबाबदारी, जी गोष्ट माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवते आणि समाजाला एकत्र बांधून ठेवते, तोच खरा धर्म आहे. आता आपण या कवितेच्या मूळ विचाराकडे, ए सेंट्रल आयडियाकडे येऊया. कवी काय म्हणतात? ते म्हणतात की ज्याप्रमाणे सर्व नद्या, मग त्यांची नावं वेगवेगळी असोत, त्यांची उगमस्थानं वेगवेगळी असोत, त्या शेवटी कुठे जातात? एकाच महासागरात जाऊन मिळतात, बरोबर? त्याचप्रमाणे मानवाने निर्माण केलेले जेवढे काही धर्म आहेत, जेवढे काही पंथ आहेत, ते सगळे शेवटी मानवता नावाच्या महासागरातच विलीन होतात. हा या कवितेचा गाभा आहे. आता हाच विचार अधिक स्पष्ट करण्यासाठी कवी आपल्याला 4 अतिशय सोपे पण खूप प्रभावी असे दृष्टांत देतात. चला एक एक करून हे 4ही दृष्टांत आपण सविस्तरपणे समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे नद्या आणि समुद्राचं. श्लोकात एक ओळ येते, यथा सर्वाः सरिताः सागरम प्रविशन्ति. जसं की गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा या सगळ्या नद्यांची नावं वेगळी, त्यांची पात्रं वेगळी, पण समुद्रात एकदा त्या मिळाल्या की त्या स्वतःची ओळख विसरून जातात, एकरूप होतात. तिथे कोणी त्यांना गंगाजल किंवा यमुनाजल म्हणत नाही, ते केवळ समुद्राचं पाणी असतं. अगदी त्याचप्रमाणे कवी म्हणतात की सर्व धर्म, मग ते कुठलेही असोत, त्यांचं अंतिम ध्येय हे मानवता हेच आहे. आणि एकदा मानवतेच्या महासागरात पोहोचल्यावर माझा धर्म किंवा तुझा धर्म हा भेद शिल्लक राहत नाही. तिथे फक्त एकच धर्म उरतो, तो म्हणजे मानवता धर्म. आता दुसरं उदाहरण पाहूया जे विज्ञानावर आधारित आहे. आपण शाळेमध्ये प्रिझमचा प्रयोग पाहिला असेल. जेव्हा सूर्यप्रकाश प्रिझममधून जातो तेव्हा त्याचं सप्तरंगात विभाजन होतं. याउलट जर हे 7 रंग तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा एकत्र आले तर त्यातून पुन्हा शुभ्र पांढरा प्रकाश तयार होतो. कवी इथे हेच सांगतायत की वेगवेगळे धर्म म्हणजे जणू काही प्रकाशाचे हे वेगवेगळे रंग आहेत. आणि या सर्व धर्मांच्या शिकवणी जेव्हा मानवता या एका बिंदूवर एकत्र येतात, तेव्हा त्यातून मानवतेचा एकच शुद्ध, शुभ्र प्रकाश निर्माण होतो. म्हणजेच मानवतेचा एकच शुद्ध गुणधर्म तयार होतो. तिसरं उदाहरण तर खूपच सुंदर आहे. सलिले शर्करा लवण यथा, म्हणजे जसं मीठ किंवा साखर पाण्यात विरघळते. एकदा का मीठ पाण्यात विरघळलं की ती डोळ्यांना दिसत नाही, पण त्या पाण्याची चव घेतली तर प्रत्येक थेंबामध्ये त्याची चव जाणवते. ते त्या पाण्यात पूर्णपणे एकरूप झालेलं असतं. अगदी त्याचप्रमाणे मानवता हा गुण प्रत्येक धर्माचा अदृश्य पण अविभाज्य असा सार आहे. तो प्रत्येक धर्माच्या शिकवणीमध्ये आतून विरघळलेला आहे. तो वरून दिसत नसला तरी प्रत्येक धर्माच्या मूळ शिकवणीत मानवतेचा हाच स्वाद दडलेला आहे. सो इट इज द इनव्हिजिबल एसेन्स ऑफ एव्हरी फेथ. आणि चौथं उदाहरण आहे सूर्याचं. श्लोकात म्हटलं आहे, एको भानुः भुवनमंडलम यथा प्रकाशयती. आकाशात सूर्य एकच आहे, पण तो संपूर्ण जगाला कोणताही भेदभाव न करता आपला प्रकाश देतो. त्याचा प्रकाश सर्वांसाठी समान असतो. कवी इथे सुचवतात की मानवता हा तोच एक सूर्य आहे ज्याने सर्व धर्मांना प्रकाशित करायला हवं. मानवतेचा प्रकाश जेव्हा सगळ्या धर्मांवर पडेल
तेव्हा गैरसमज आणि द्वेषाचा अंधार आपोआप दूर होईल. हे चारही दृष्टांत आपल्याला मानवतेचं महत्त्व किती आहे हे पटवून देतात. आणि जर तुम्हाला हे स्पष्टीकरण आवडत असेल तर या प्रयत्नांना लाईक करून आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करून नक्की पाठिंबा द्या. बरं, आत्तापर्यंत आपण पाहिलं की कवीने 4 दृष्टांतांमधून मानवतेचं महत्त्व कसं पटवून दिलं आहे. पण ते केवळ तत्वज्ञान सांगून थांबत नाहीत. यानंतर ते आपल्याला एक स्पष्ट संदेश देतात, एक कृती करायला सांगतात, एक कॉल टू ॲक्शन देतात. कवी काय सांगतायत ते म्हणतात त्यजन्तु भेदबुद्धिं, म्हणजे आपल्या मनातील सर्व प्रकारचे भेद पूर्वग्रह सोडून द्या. माझा धर्म श्रेष्ठ आणि तुझा कनिष्ठ ही जी सुपिरियर असण्याची भावना आहे ती पूर्णपणे टाकून द्या. आणि मग काय करा? मानवता धर्मम समाश्रयंतु, म्हणजेच मानवतेच्या धर्माचा स्वीकार करा, त्याचा आश्रय घ्या आणि त्याच मार्गावर चाला. पण हा मानवतेचा धर्म स्वीकारल्याने नेमकं काय साध्य होईल? याचं उत्तर देताना कवी सांगतात की यामुळे अभ्युदय आणि निःश्रेयस या दोन्ही गोष्टींची प्राप्ती होते. अगदी बरोबर. अभ्युदय म्हणजे वर्ल्डली प्रोग्रेस, भौतिक प्रगती, उदाहरणार्थ देशाचा आर्थिक विकास. आणि निःश्रेयस म्हणजे आत्मिक शांती किंवा पारमार्थिक कल्याण, अ काइंड ऑफ स्पिरिच्युअल ब्लिस. कवी म्हणतात की जेव्हा समाजात मानवता असेल तेव्हा देश बाहेरून श्रीमंत तर होईलच, पण आतून म्हणजे प्रत्येक व्यक्ती मनाने सुद्धा सुखी आणि समाधानी होईल. म्हणजेच मटेरियल अँड मेंटल प्रोग्रेस दोन्ही गोष्टी शक्य आहेत. आता आपण या कवितेच्या अंतिम श्लोकाकडे म्हणजेच समारोपाकडे, द फायनल वर्डिक्टकडे आलो आहोत. इथे कवी कोणताही संशय शिल्लक न ठेवता एक स्पष्ट आणि अंतिम निर्णय देतात. शेवटच्या श्लोकात कवी म्हणतात, मानवता ही परमः धर्मः ध्रुवम, म्हणजे मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे, हे ध्रुवताऱ्यासारखे निश्चित आहे, अटल सत्य आहे. आणि पुढे सर्वई अंगीकृतम, हे सर्वांनी मान्य केलं पाहिजे. म्हणून सर्व प्रयत्नेनं मानवता आश्रयणीया, आपण सगळ्यांनी पूर्ण प्रयत्न करून मानवतेचाच आश्रय घेतला पाहिजे. चला तर मग आज आपण काय शिकलो याचा एक छोटासा आढावा घेऊया. आपण 4 मुख्य उदाहरणं पाहिली. पहिलं नद्या आणि समुद्राचं, ज्यातनं कळतं की सर्व मार्ग एकाच ठिकाणी विलीन होतात. दुसरं रंग आणि प्रकाशाचं, जे सांगतं की सर्व शिकवणींचा सार म्हणजे एकच शुद्ध गुण मानवता. तिसरं मीठ आणि पाण्याचं, ज्यातनं कळतं की मानवता प्रत्येक धर्मात विरघळलेला एक अदृश्य सार आहे. आणि चौथं सूर्य आणि जगाचं, जे आपल्याला शिकवतं की मानवता हा तो प्रकाश आहे जो सर्व धर्मांना मार्ग दाखवू शकतो. तर मित्रांनो, ही होती आपली कविता मानवता धर्म, जी आपल्याला एक कालातीत संदेश देते. जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातो. जर सर्व धर्मांचं सार मानवता हेच असेल तर आज आपण धर्मांच्या नावावर ज्या भिंती उभ्या केल्या आहेत त्यांचा उद्देश काय, यावर नक्की विचार करा. तुमचे विचार आणि प्रश्न आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारे संस्कृत सोपं करून शिकण्यासाठी सर्वज्ञ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या पाठात पुन्हा भेटू.